गेल्या काही दिवसांपासून बारामती तालुक्याच्या उत्तर भागामध्ये म्हणजे शिरसुपळ, साबळेवाडी, उंडवडी तसेच आजूबाजूच्या परिसरामध्ये कारखेल परिसरामध्ये भुरट्या चोऱ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे किंवा चोरांची दहशत वाढलेली आहे। हे चोर रात्रीच्या वेळी विविध ठिकाणी फिरत असून ते परप्रांतीय असावेत असा नागरिकांना संशय आहे। हे फुटेज आहे 12 सप्टेंबर रोजीचं, तर यातील दुसरं फुटेज आहे ते 26 ऑगस्ट रोजीचं। खरं तर या फुटेजच्या निमित्तानं ह्या चोरट्यांचे चेहरे समोर आलेले आहेत आणि या प्रकारच्या चोरट्यांपासून सावध राहा असं आवाहन नागरिकांनी केलंय। परंतु रात्रीच्या वेळी हे 20-25तले युवक चोरटे लोकांच्या मध्ये दहशत कशी माजवत आहेत हे यावरून चित्र दिसतं। म्हणजेच यांच्या शिक्षणाचा वगैरे याचा काही संबंध नाही। हे सगळी मुलं कामाला आलेली असावीत आणि ती रात्रीच्या वेळी घरं हेरून त्या ठिकाणी चोरी करण्याच्या प्रयत्नात असावीत असं दिसतं। कारण या चोरट्यांचा एवढा धुमाकूळ आहे की घरांना बाहेरून कडे लावणे, दुधाच्या वाहनावर दगडफेक करणे, त्याचबरोबर विविध गावामध्ये दिवसा ढवळ्या देखील चोऱ्या करणे असे प्रकार हे चोरटे करू लागले आहेत। बारामती तालुक्याच्या उत्तरेकडच्या भागामध्ये अचानकच या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे। गेल्या 4-5 दिवसापासून आणि तसेच अगदी या ऑगस्ट महिन्यापासूनच शिरसुपळ, साबळेवाडी, उंडवडी, सुपे, पारवडी, कारखेल या परिसरामध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे। अज्ञात चोरटे जागोजागी दिसू लागल्यामुळे लोक देखील दहशतीखाली आहेत। पारवडी, शिरसुपळ परिसरात त्याचबरोबर त्या परिसरातील गावडे वस्ती असेल, इतरही काही वस्त्या असतील, या वस्त्यामध्ये गोसाई वस्ती, दत्तवाडी, धावडे वस्ती अशा परिसरामध्ये अज्ञात वाहने फिरताना दिसत आहेत आणि त्यामुळे लोकांना देखील हा संशय बळावतोय। 11 सप्टेंबर रोजी दुपारी संतोष गोलांडे यांच्या घराशेजारी पितृ पंधरवड्यातील भरणी श्राद्धाचा कार्यक्रम सुरू होता। मात्र दिवसा ढवळ्या हे घर अज्ञात चोरट्यांनी फोडलं। या घरातील सामानाची उचकापाचक केली। या ठिकाणी चोरट्यांना काही सापडलं नाही, परंतु चोरट्यांचे धाडस किती वाढलेलं आहे हे शेजारी असलेल्या गर्दीतूनही ते कुणाला जुमानत नसल्याचे दिसून येते। त्यामुळेच 11 सप्टेंबरची रात्र या परिसरातल्या लोकांनी डोळ्यात तेल घालून जागी राहत सगळीकडे दक्षता घेत व सर्व परिसराचा पहारा देत घालवली। पोलिसांना देखील बोलावून आलं। शिरसुपळ परिसरातल्या आणि पारवडी परिसरातल्या काही दरवाजांच्या कड्या कापल्याचं दिसून आलेलं आहे, त्यामुळे लोक घाबरलेले आहेत। आजूबाजूच्या आडवस्त्यांमध्ये या चोरट्यांनी उच्छाद मांडल्यामुळे देखील लोक घाबरलेले आहेत। अगदी काल परवा उंडवडी सुपे हद्दीतून वन विभागाच्या हद्दीमार्गे साबळेवाडी परिसरात जात असलेल्या अक्षय गवळी यांच्या पिकअप गाडीवर दगडफेक करण्यात आली आणि त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्या। हे प्रकार अत्यंत भीतीदायक असून लोक दहशतीखाली आहेत आणि त्यामुळेच या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे असं नागरिक म्हणत आहेत। परप्रांतीय इसम जे येतील त्यांच्यावरती देखील पहारा ठेवा असं नागरिकांचं म्हणणं